एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावांवरती धावा. हॅलो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 17. बिनबाद 17 अशी धावसंख्या. स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ अंजप सध्या फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण आहे ते मात्र कशेळे संघाचं. नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 17 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. ती मात्र स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ अंजप यांनी. प्रवीण आणि मारुती ही सलामीची जोडी. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सेकंड पॉवर प्ले. या ठिकाणी 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. वाकसकरांचं भव्य दिव्य असं हे आयोजन. 5 षटकांमध्ये कोणतं टार्गेट या ठिकाणी ठेवायचं आहे यासाठी मात्र स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 17. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. लोअर चेंडू टाकला या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटमध्ये त्या ठिकाणी चेंडूला पकडलं जाते. एकेरी धाव घेतली जाते. एका धावेने 18 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचते. दुपार सत्रात या ठिकाणी थोडीशी मंद हवा वातावरणामध्ये आपल्याला जाणवते आणि त्या कारणाने चेंडू देखील ट्रॅव्हल होताना थोडीशी अडचण निर्माण होते. परंतु चांगली फलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपण अनुभवते कशेळे संघाची. हा चेंडू या ठिकाणी पंच आमच्याकडे वळून सांगतायत की स्वैर आहे. वाईडच्या स्वरूपात ही पहिली एक्स्ट्राची धाव धावफलकावरती लागते ती अंजप संघाच्या. 19 धावा धावफलकावरती होत आहेत. एक चांगली सुरुवात मानावी लागेल. कशेळे विपक्ष स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप अशी ही लढत आपण स्वर्गीय भास्कर इलेव्हन क्रिकेट संघाच्या या क्रीडांगणावरती अनुभवत आहोत. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच. पहिला दिवस समोर टाकला होता मात्र कनेक्शन हे पाहिजे तसं झालं नाही. बॅकअप देखील खूप चांगलं होतं. दरम्यानची एक धाव या धावफलकावरती आणखी जोडली जाते. एकेरी दुहेरी एकेरी दुहेरी करून या ठिकाणी स्कोअर कार्ड सतत हालतं ठेवलं जाते. 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. हा फटका यावेळेस बराच काल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. वन बाउन्स त्या ठिकाणी सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चेंडूचं कनेक्शन पाहिजे तसं झालं नव्हतं. अन्यथा षटकाराच्या दिशेने हा चेंडू सहज गेला असता. एज लागली गेली. चेंडू बराच काल हवेमध्ये होता परंतु सेकंड पॉवर प्ले असल्याकारणाने या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हता म्हणूनच हा झेल होऊ शकला नाही. परंतु दरम्यान 4 धावा मिळत आहेत त्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ अंजप या संघाला. दुसरे षटक अजूनही प्रगतीपथावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ऋषिकेश आणि बंटी. एक चांगली सुरुवात आजच्या पहिल्या दिवसाला. बाकसकरांचं हे भव्य दिव्य आयोजन. 2025 चषक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू जर सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेगमध्ये चौकारासाठी. चांगली फलंदाजी. घरच्या मैदानावरती बराच काल क्रिकेट या दोन्ही फलंदाजांनी खेळलेला आहे त्यामुळे बराचसा अनुभव आहे. परंतु तरी देखील या ठिकाणी सावध सुरुवात आणि तितकीच आक्रमक देखील सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाणून पोचले 28. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी अद्याप संपलेला आहे. 28 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. समोर टाकला आणि अगदी समोर खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार लॉंग ऑन वरून. तत्पूर्वी एकच धावेचा विचार केला मारुती आणि प्रवीणने. 29 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. सरासरी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. जवळजवळ 15च्या सरासरीने सध्या आपण पाहतोय. स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ अंजप धावा काढत आहे. शेवटचा चेंडू असेल तो मात्र या दुसऱ्या षटकातील आणि सेकंड पॉवर प्लेमध्ये देखील गोलंदाज गणेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी एज लागली गेली
आणि एजच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय तो मात्र स्वर्गीय भास्करी लेवण संघ अंजप यांचा. दरम्यान पुढील फलंदाज या ठिकाणी रवाना होतोय तो मात्र रोहित. मारुतीच्या बॅटची एज लागली गेली आणि एज लागल्यानंतर या ठिकाणी पहिला गडी पहिला हादरा तो स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघ अंजप संघाला. कमबॅक केलं आहे ते कशेळी संघाने सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती एक गडी बाद करून धावसंख्येला सध्या रोख लावलेला आहे. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. वैयक्तिक 17 धावसंख्या करून मारुती बाद झाला या ठिकाणी. आणि प्रवीणच्या बॅटमधून आपण अद्याप 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित मिनबिने आपण याला पाहतोय. 2 षटकं संपली, अद्याप ही 3 षटकं या ठिकाणी शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज येतोय तो मात्र मनोज. राऊंड द विकेट अशी गोलंदाजी करताना मनोजला आपण पाहू शकतो. स्ट्राईक एंडवरती प्रवीण. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे फैलावलं गेलं आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण या तिसऱ्या षटकामध्ये. लोअर फुलटॉस यावेळेस ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पिच होणारा हा चेंडू होता. पंचांनी सांगितलं की अगदी वाईड लाईनच्या आतून जाणारा हा चेंडू होता, परंतु लोअर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. या चेंडूवरती कुठलीही धाव मात्र मिळत नाहीये. हवेचा दाब देखील आपण पाहतोय समोरून. पुन्हा लोअर त्या ठिकाणी यावेळेस थोडीशी दिशा बाहेर आणि म्हणूनच पंचांनी त्या ठिकाणी स्वैर घोषित केला. 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 13 चेंडू आणि 30 धावसंख्या या मैदानावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी दुर्वा 11 सावळे संघाने विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यामध्ये दामत संघाने विजय संपादन केला आणि सेकंड राऊंडमध्ये मात्र पुन्हा एकदा दामत संघाने वर्चस्व राखलं. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. तिसऱ्या ओव्हरला पुन्हा एकदा सुरुवात. लोअर यावेळेस पुन्हा टाकण्याचा प्रयत्न केला. एज लागली गेली. चेंडू येतोय तो मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणि आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने या दरम्यान 3 धावा आणि नो म्हणजे 4 धावा या चेंडूवरती मिळतील. नो प्लस 3 धावा. चौतीस धावा धावफलकावरती. फ्रीटचा चेंडू आणि मिळाला कोणाला तर नवीन फलंदाज रोहित याला. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण. दरम्यान या फ्रीटच्या चेंडूवरती एकच धाव यावेळेस मिळते. 35 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन स्थिरावलंय. फ्रीटचा चेंडू होता. कनेक्शन पाहिजे तसं झालं नाही. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला रोहितने आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते मात्र या जोडीला. आता स्ट्राईक एंडवरती प्रवीण. लोअर यावेळेस ओळखलं. शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि जसा शॉर्ट पिच चेंडू टाकला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उंचच उंच लांबच लांब षटकार. 6 धावा. 41 धावा धावफलकावरती. या षटकाराने धावफलक आता अतिशय वेगाने एक्सेलेटरवरती पाय ठेवल्याप्रमाणे जणू ही धावफलक आता वाढायला सुरुवात झाली. गती त्याला मिळालेली. एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या अगदी सुरू असताना 41 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात होणार.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कार्पेट लेवलने हा फटका केला, एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा विचार होताना दिसून येत नाही आहे आणि 42 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. अद्याप 4 चेंडू या तिसऱ्या षटकातील झालेत आणि 42 धावा धावफलकावरती झालेल्या दिसून येत आहेत. स्कोअर कार्ड आमचं स्कोरर अतिशय चांगल्या प्रकारे स्कोरिंग करताना पुन्हा लोअर, पुन्हा समोरच्या दिशेने रोहितने खेळलाय. चेंडू हवेमध्ये होता बराच काल आणि यावेळेस मात्र मिळतोय दुसरा धक्का स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप याला. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती माहीत होतं की हवा समोरून आहे आणि अशा पद्धतीत तो शॉट खेळणं ते धोक्याचं होतं आणि ते धोक्याचं देखील ठरलं. ते मात्र रोहित याला आणि बाद होऊन तंबूत परततोय. फटका चांगला होता परंतु हवेच्या दावेने तो षटकाराच्या दिशेने जाऊ शकला नाही. नवीन फलंदाज 77 जर्सी नंबर सुभाष रटाटे फलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड बॅट्समन. शेवटचा चेंडू असेल तो मात्र तिसऱ्या षटकातील. धावफलकावरती 42 धावा जमवल्यात त्या मात्र स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप यांनी. कशाळे विपक्ष स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप. फटका खेळायचा होता या ठिकाणी. आडव्या बॅटने चेंडूला उचली दिली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 42, 14च्या सरासरीने या ठिकाणी ही धावफलक 42 वरती जाऊन पोहोचलं. मैदानामध्ये पाण्याची सोय करायची आहे. 12वा प्रतिनिधी असेल कशेळे संघ, आपण देखील गेले तरी हरकत नाही. ज्याने पहिले षटक टाकलं होतं तो गणेश हा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येतोय. 4थं षटक घेऊन 42 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. गणेश जर्सी नंबर 28 कशेळे संघाकडून आपण त्याला पाहतोय. आपल्या संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय या पहिल्या सत्रामध्ये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडवरती सुभाष. ही जोडी अजूनही मैदानावरती आहे. आणि आमचे श्यामबुवा मेनमेने यांचं आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत या मॅचमध्ये. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या मॅचसाठी आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. लोअर फुल टॉस या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे की हा चेंडू नो घोषित केला जाईल आणि चौकार देखील मिळेल. नो +4 5 पंचांचा या ठिकाणी कॉल येतोय की थर्ड अंपायर म्हणून कॅमेरा चेक केला जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग. हृदयाची धडधड या ठिकाणी
गोलंदाजाची देखील असेल की हा चेंडू नो आहे की नाही, यासाठी मात्र हे चेकिंग केलं जाईल. येस, इट्स नो बॉल आणि फ्री हिट देखील असेल. 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा मिळाल्या. 42 आणि 5 47. 47 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नो चेंडू, 47 धावा. आरशी कशाची? गाडीची आरशी का? चेंडू मॅच बॉल आलेला आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. पहिला चेंडू होता तो मात्र गणेश याचा आणि त्याला पंचांनी दंडित केलं. नो स्वरूपात चौकार देखील आला. 5 धावा मिळाल्या मोफतच्या 0 चेंडूवरती. आता फ्री हिटचा चेंडू. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये बराच काळ का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी अडवू शकला नाही. चेंडू पुन्हा एकदा अगदी लॉंग स्टॉप एरियामध्ये जाऊन पोहोचतोय चौकारासाठी. म्हणजे एका चेंडूवरती बघा 9 धावा आल्या. एक 9चा चेंडू, त्याच्यावरती चौकार आणि पुन्हा एकदा दुसऱ्या पहिल्या चेंडूवरती चौकार. अशा पद्धतीने एकूण चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 9 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतोय. ते मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचं तब्बल 51 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील लोअर. यावेळेस पुन्हा कव्हरमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण अडवण्यात यशस्वी झाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुभाष मार्ककडून होत होता परंतु थांबवले. 52 धावा, 52. चांगली धावसंख्या यावेळेस पाहायला मिळते परंतु कशेळे संघामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण वेळोवेळी पाहत असतो आणि त्यांची फलंदाजी देखील दुसऱ्या सत्रात नक्कीच बहारदार होणार की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. यश अंड्राडे असेल आणि त्याची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी नेहमीच करत असतात आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या सत्रामध्ये डीपमध्ये चेंडू पडला. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र फळीला लागला नाही आणि म्हणूनच हा डॉट चेंडू. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाही. कमबॅक होतंय ते मात्र गणेशचं. 52 धावा, 52 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड सध्या स्थिर आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेट. गणेश येतोय 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन. फुल टॉस टाकला, त्यामध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू फटकावून काढला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसून येत नाहीये. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेला. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 54 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय शांतमय वातावरणात ही क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहोत. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा एज लागली गेली आहे. पॉईंट आणि स्लीपरच्या मधून एज चेंडू त्या ठिकाणी घेतला जातोय. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेला थोडीशी दमछाक झाली होती परंतु थ्रो तितका चांगला नव्हता आणि त्यामुळेच ह्या 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या. 2 धावांनी 56 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो मात्र गणेश या गोलंदाजाचा. चौथा षटक आणि 56 धावा. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा येणार ते देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. ते मात्र स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप यांच्यासाठी. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा विचार या ठिकाणी केला जात नाही आहे. हलक्या हाताने समोर खेळण्याचा प्रयत्न केला. 0 ही धावसंख्या या चेंडूवरती. 56 वरती स्कोअर कार्ड स्थिर राहिलं. 4 षटकं संपली. आता शेवटचं षटक आणि या षटकामध्ये किती धावा येणार तेवढ्या धावा मात्र कशेळे संघाला
चेस करण्यासाठी त्या ठिकाणी धावफलकावरती लागल्या जातील. 6 चेंडू उर्वरित. पहिल्या सत्राच्या शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज, एक नवोदित गोलंदाज त्या ठिकाणी निवडलाय. विराज. विराज जर्सी नंबर 11. विराज हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण पाहतोय. 56 धावा, अब तक 56. आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती येणार तेवढं मोठं टार्गेट ते कशाळे संघासमोर असेल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. विराज येतोय पहिला चेंडू घेऊन. समोर असेल प्रवीण. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या मधून या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. चौकार. चौकाराने 60 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं. अजूनही 5 चेंडू आहेत. थोडासा दबाव नक्कीच निर्माण केला असेल विराजवरती, कारण 5वं आणि अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये फलंदाज नेहमीच मोठे फटके खेळण्याचा विचार करून त्या ठिकाणी उभा असलेला असतो. आणि अशा परिस्थितीत एक नवोदित गोलंदाज त्या ठिकाणी आणि त्याच्यावरती पहिला प्रहार, पहिला चौकार येतोय. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील? 60. तेरा चेंडू आणि 34 या धावसंख्येवरती वैयक्तिक प्रवीण सध्या खेळतोय. अजूनही अर्धशतकासाठी त्याला देखील संधी आहे. या ठिकाणी एज लागली जाते, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. आणि नवीन फलंदाज जयवंत त्या ठिकाणी धावपाच्या स्वरूपात सुभाष रटाटे या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज विराट कोहलीचा फार मोठा फॅन आहे जयवंत. जर्सी नंबर 18 सध्या मैदानावरती दाखल होताना दिसतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. कुठे वाटलं की दडपण निर्माण होईल गोलंदाजावरती, परंतु चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू टाकला आणि या चेंडूवरती कुठलीही धाव मिळाली नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला सुभाषने, परंतु धावबाद झाला. तिसरा चेंडू असेल फुलटॉस. फुलटॉस वरती या मैदानावरती तुम्ही फुलटॉस टाकू शकत नाही, कारण अगदी सहजरित्या चेंडू ट्रॅव्हल होतात बाउंड्री लाईनच्या पार. हा येतोय षटकार. 66 धावा. 66 धावा धावफलकामध्ये. चेंडू चेंडू द्यायचे लगेचच मैदानाकडे. जुना चेंडू, मॅच बॉल. चेंडूची पुरवणी लगेचच करायची मैदानामध्ये. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय शेवटच्या षटकातील. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या 3 चेंडूमध्ये एखादा षटकार जरी आला
तरी 70+ धावसंख्या एक चांगला स्कोअर या ठिकाणी मानला जाईल या मैदानावरती. समोर खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस पायचीत पकडलाय आणि प्रवीण बॅक टू पवेलियन होतोय. हॅलो. दामत संघाचा कर्णधार आणि विपक्ष R1 संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या, अन्यथा 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. जो संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. आणि कशाले संघाचा कर्णधार आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कशाले संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. जोपर्यंत आपला संपर्क होत नाही तोपर्यंत सामना चालू केला जाणार नाही.
आर1 संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. कशेडे संघ आपल्याला वारंवार सूचना केली जाते या सामने लाईव्ह आहे त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. आर1 संघ आपण सुद्धा टॉससाठी या अन्यथा आपल्याला आयोजकांतर्फे पेनल्टी दिली जाईल. या ठिकाणी दामद संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो आर1 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर माननीय श्री योगेशजी ढोले यांना विनंती कर आपण आर1 विपक्ष दामद बी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आणि पंच सामना चालू करा. लेट्स प्ले गेम ऑन. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षक मायबाबांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय वाकस 11 आयोजित वाकस 11 चषक 2025 चालू असलेला सामना अंजप विपक्ष कशेले या दोन संघादरम्यान मोठी लढत पाहायला मिळते. या पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धाबा आहेत 68 धाबा आणि 69 धावसंख्येची गरज असताना मात्र सलामीरची जोडी मैदानामध्ये राज आणि यश पाहतोय आपण. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या लॉंगॉनच्या क्षेत्रामधून मात्र चांगली फील्ड व्हायला मिळते आणि एक धावेनं अकाउंट ओपन होतंय कशेले संघाचा. गोलंदाजी मार्कवरती अंजप संघाचा हुकमाचा एक प्रवीण पथारे याला मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. 69 धावसंख्येचं लक्षात असताना मात्र एक धावेनं अकाउंट ओपन केलंय कशेले संघाने. दुसरा चेंडू घेऊन सज्ज पुनश्च प्रवीण. त्यावेळेस चांगला चेंडूला मात्र उचली घेतली नाही आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक एस्टनवरती आदळला आहे आणि या ठिकाणी मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय यश. पहिल्या चेंडूवरती मात्र माघारी येतोय. मोठा झटका कशेले संघाला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय दामद संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग असेल ती म्हणजेच आर1 संघाची. दोन्ही संघाने नंतर मात्र रेडी राहायचं आहे. चला बॅट्समन. पहिला चेंडू फेस करत असताना यशला मात्र माघारी यावं लागलं. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका मात्र यशच्या स्वरूपात कशेले संघाला लागला जातोय. चला बॅट्समन इन व्हा लवकर आतमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण गणेश शाळा. न्यू बॅटर पाहतोय आपण स्क्रीनवरती गणेश शाला. चला लवकरात लवकर. दुपारच्या सत्रामध्ये मात्र प्रेक्षक मायबाप या कडकत्या उन्हामध्ये सामना पाहतात. त्यांचे सुद्धा वाकस 11 चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. चांगली संकल्पना वाकस 11 संघाने मात्र आयोजित केली आहे. एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. न्यू बॅटर गणेश स्ट्रायकी गेंडला. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च सज्ज होईल प्रवीण तिसरा चेंडू घेऊन. या फटका केला पाहतोय आपण लॉंगॉनच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गेसपर्यंत 1 टप्प्याखेर चेंडू फरार. 4 धावेसाठी येतोय हा चौकार. पंच ऋषिकेश मोरे यांचा इशारा. सुरेख पंचगिरी या स्पर्धेसाठी ऋषिकेश मोरे आणि बंटी माली हे दोन पंच आणि एक ऑफिशियल पंच मात्र लंच ब्रेकमध्ये पाहायला मिळतात. हरेशजी कराले सर मेन मुख्य आयोजक मात्र पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण. चौकारच्या साइडमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 या अंकावरती 5 धाबा 69 धावसंख्येची गरज असताना 5 धाबा धावफलकावरती कशेले संघाच्या लागल्या जातात. न्यू बॅटर गणेशच्या बॅटमधून आपण पहिला चेंडू पेस करत असताना मात्र आला आहे चौकार. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला जातोय.
या ठिकाणी डायरेक्ट हिट केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. या ठिकाणी दुसरा झटका मिळेल कशेले संघाला गणेशच्या स्वरूपात. दुसरी विकेट मात्र जातीय रनआउटच्या स्वरूपात. गणेशला मात्र माघारी यावं लागेल. 5 या धावसंख्येवरती दुसरा झटका पाहतोय आपण कशेले संघाला. न्यू बॅटर पाहतोय आपण सुजल याला. पंच आपण वॉर्निंग द्यायचे दोन्ही संघांना. थोडं फास्ट केला. 5 षटकांचे सामने आहेत. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण प्रवीण याला. न्यू बॅटर सुजल. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला राज. यावेळेस चांगला फटका केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी पाहतोय आपण 2-2 क्षेत्ररक्षक येतात परंतु जेल ड्रॉप केला जातोय. त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे आणि पाहतोय आपण खराब फिल्डिंग आणि याचा फायदा मात्र 2 धावेने घेतला जातोय. डेंजर झोनकडे पाहत होतो आपण राज या फलंदाजाला परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला जातोय. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या अंकावरती. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत तेजस दलवी. चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत असताना आणि आपण पाहतोय KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. चांगले कॅमेरामॅन आर्यन धुले, सचिन मिरकुटे, धनंजय मिरकुटे आणि आपण पाहतोय आमच्या टेक्निकल रूममधून प्रथमेश कांबरी ऑपरेट करत असताना आणि सेकंड कॅमेरामॅन आपण पाहतोय ऋतिक दलबी. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येची गरज असताना 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात मात्र लगावल्यात कशेले संघाने. 2 गडी मात्र बाद झाल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती पाहते आपण मारुती. हा गोलंदाज अंजप संघाकडून चांगलं षटक प्रवीण हाताळलं. होम ग्राउंडवरती गोलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकासाठी मारुती पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिल्या चेंडूवरती फटका केलेला आहे. पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल गोलीच्या वेगानं सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा राजच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू हवेमध्ये पाहतोय आपण. या ठिकाणी राजला सुद्धा परतावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळतंय मारुती या गोलंदाजाच्या मार्फत. दुसऱ्या चेंडूवरती मात्र राजला पहिल्यांचा रास्ता दाखवला. राज मात्र बाद होईल. न्यू बॅटर पाहतोय आपण धनेश मैदानामध्ये एंटर होते राजची जागा भरून काढण्यासाठी. 69 ची गरज असताना मात्र पहिल्या षटकामध्ये 2 गडी मात्र गमावले कशेले संघानं. तिथून मात्र बॅकफूटवरती येत असताना पुनश्च मात्र तिसरा झटका राजच्या स्वरूपात मिळाला. न्यू बॅटर पाहतोय आपण धनेशला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण होम ग्राउंडवरती अंजप संघाची पाहायला मिळते मारुतीच्या मार्फत. यावेळी चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होईल. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला गेला. सुरक यष्टीरक्षण पाहते आपण संभाजी पतारे सर यांच्या मार्फत. यार फटका केला. हवेमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 टप्प्याकर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला. 2 धावा
या चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण वन टप्प्याकर चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र धावत येऊन हा चेंडूला अडवला. यावर फटका केला फुलर लेनचा चेंडू त्या ठिकाणी प्रवीण क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र चेंडू विसावला जाईल आणि पुनश्च इथून मात्र धक्का मिळतोय कशेले संघाला धनेच्या स्वरूपात. न्यू बॅटर पाहतोय आपण विराजाला धावफलक पाहतोय जाऊन पोचलाय 14 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील गोलंदाज मारुती याचा. शेवटचा चेंडू यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट आला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात आपण पाहिल्या तर 14 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 18 चेंडू 55 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी कशेले संघाला. पुनश्च मात्र गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो प्रवीण. यावेळेस फटका खेळला हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी पाहतो आपण क्षेत्ररक्षक धावतात. 2-2 क्षेत्ररक्षक चांगल्या चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि या चेंडूवरती पाहतोय 3 धाबा. चला पंच सामना जरा स्पीडअप घ्या. ऋषिकेश मोरे यावेळेस चांगला चेंडू हाताळला. संघाला मोठा झटका. एक आशेचं किरण कशेले संघाचा मात्र मैदानातून बाहेर जाईल. न्यू बॅटर पाहते आपण नरेश. चला बॅटर लवकरात लवकर जा. या बल्लेवेस चांगला चेंडू खोदून काढलाय. रनआउटची संधी डेंजर झोन कडे नरेश आणि या ठिकाणी नरेशला सुद्धा परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. पुनश्च विकेट जाते कशेले संघाची.
पाहतोय आपण धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती 7 विकेट 18 धावा पाहतोय आपण कशेले संघाच्या. 7 गडी तर गमावलेत कशेले संघानं. आज मात्र अमोल बंटी नाही आहे संघामध्ये. नक्कीच कमतरता भासत असेल कशेले संघाला. यावेळेस पाहतोय आपण थर्ड स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल धाव आली आहे. एका धाब्याने धावफलक 19 या अंकावरती. रोहित गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑनला. मिड ऑनच्या दिशेनं मात्र लॉंग ऑनमध्ये चेंडू गेला. सिंगल. एका धावेनं काही होणार नाही आहे. धावफलक मोठे फटके धावफलकावरती लगावा लागतील. निर्धाव चेंडूची सांगता होती या. बॅकफुटला पाहतोय आपण कशेले संघ जाऊन पोहोचला. यावेळेस पुनश्च स्टेप आउट करून खेळलेला फटका मिड ऑनमध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑनमधून क्षेत्ररक्षकाला पुनश्च एक धाव. एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरकते आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. पुनश्च या ठिकाणी बॅट्समन बाद होईल. यावेळेस फटका पाहतोय आपण मिड विकेटच्या दिशेनं चाललाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक राहीना ते एक धावले आणि यानंतर मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातील या स्पर्धेला गाईड करत असताना योगेशजी ढोले सर. थँक्यू. हो, स्ट्रोक तर चांगला खेळला होता परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी पकडले. कॅच मिळाली आहे. विकेट्स. निशू बागडे यांचा आवाज तुम्ही ऐकला. खऱ्या अर्थानं समालोचन करायला आमच्या अगोदर त्यांनी सुरुवात केली होती परंतु लगेच युटर्न केलं आणि KTC मध्ये त्यांनी पदार्पण केलं. परंतु KTCला देखील एक उंचीवरती नेण्याचं काम त्याच्यामध्ये निशू बागडे यांचं देखील आहे. अजिंक्य पवार यांच्या जोडीला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं हे सगळेजण हे त्यांचे सगळे शिलेदार खऱ्या अर्थानं काम करतात आणि KTC लाईव्हला देखील एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेत. जाऊया मॅचकडे जिथे आपण पाहताय पाठलाग चालू आहे. पुढ्यातला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनमध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय मारुती आहेत. त्यांनी पकडलाय बॉल आणि फेकी केले तोपर्यंत एकच जाव. संभाजी पतारे सर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आणखीन एक फुल लेनचा बॉल. परफेक्ट यॉर्कर टाकायचा आहे परंतु ती अचूकता त्यांना सापडत नाहीये. इथून जर तुम्ही पाहिलं गेलं तर त्यांना बाद अँड पाडच्या मधली ती जी गॅप आहे ना त्या गॅपमध्ये बरोबर बॉल टाकायचा आहे परंतु ते गॅप त्यांना आता खऱ्या अर्थाने ती अचूकता त्यांना साधता येत नाहीये. तो प्रयत्न त्यांचा चालू आहे. हो, पुनश्च एकदा बॅटची आतली कडा घेतली. बॉल अगदी पाठीमागे चालला. फिल्डर आहेत तिथून देखील आपण पाहताय. प्रत्येक बॉल जर पाहायला गेले ना तर या ठिकाणी आपण पाहताय संभाजी पतारे सरांचा अगदी अचूकता त्या बॉलवरती पाहायला मिळाले आणि त्यांचा प्रत्येक बॉल अगदी ब्लॉक होलमध्येच आपल्याला पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट मॅच दामत कैफ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे
अर्बन ऑल आउट झाली आहे टीम कशेले. पहिली टीम जी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ऑल आउट झाली आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम या मॅचमध्ये जिंकली आहे, विजयी झाली आहे आणि आता सेकंड मॅचमध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे. हार्डलक टीम कशेले खूप चांगला खेळ होता वाकत चषक 2025 मध्ये. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि तदनंतर आमचा स्कोरर मित्र यांच्याकडे जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी. 15 बॉलमध्ये 40 धावा आणि बॉलिंग करत असताना 3 विकेट्स 2 स्पेलमध्ये ज्यांनी मिळवले ते प्रवीण पतारे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. प्रवीण पतारे म्हटल्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव, हार्ड हिटर फलंदाज, एक ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.